हो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये वजरकिटीच्या दृष्टांतापर्यंत आपण आलेलो आहोत. तिथपर्यंतचे आपण लापणीक पाहिलेले आहेत. वजरकिटकीच्या दृष्टांतामध्ये ते सांगतात की बंदचे नाशे मग अयोध्या काही नाशे. म्हणजे शिल्पविद्या आणि स्थूळाविद्या जर आपल्याला घेतली आपण, तर त्या शिल्पविद्यानं स्थूळाविद्यानं बंद म्हणजे आद्यमुळंच नासत नाही, तर अनाद्याद्या कशी नासन. अनाद्याद्या तर तिच्यापेक्षा वाईट आहे, तिच्यापेक्षा देखील दुस्तर आहे. ती परमेश्वरक नाश्य आहे. ती परमेश्वरांना असल्याशिवाय नासत नाही. तर मग जर आद्यमुळंच नासत नाही तर अनाद्याद्या काय नासेल, जैसा वज्रकिटकीचा. आणि त्याच्यापुढं मग आता दृष्टांत असा आहे की तरी जीवाचे करण काही वाया जाईल ना न वचे काही काही होय. बरं, आद्यमुळंच नासत नाही तर अयोध्या काय नासत असं म्हणले ते. मग जीवानं जे कर्तृत्व केले, म्हणजे जे शिल्पविद्या घेतल्या, स्थूळाविद्या घेतल्या, वेद पठण केले, पुराण ऐकले, याचं काही होईल का नाही? नाही म्हणले. त्याचं काहीतरी होईल म्हणले. तरी जीवाचे करण काही वाया जाईल ना न वचे वाया नाही जात म्हणले. काही काही होईल, काहीतरी होईल त्याचा फायदा. तर काय होईल? मग जर तुम्ही शिल्पविद्या घेतल्या तर तुम्हाला खाजियाचा जो दृष्टांत आहे, तर त्या खाजियापरी तुमची तहान भूक थोडी भूक थांबल. तर याच्यात काय म्हणले? खाजल्या सुधा निवृत्ती होय परी भूक न वचे. खाजं म्हणजे भातकुलं जर खाल्लं तुम्ही, भातकं जर खाल्लं तुम्ही, तर तुमची भूक जात नाही. थोड्या वेळ भूक मात्र शांत होती. त्याप्रमाणे जर तुम्ही शिल्पविद्या घेतल्या तर त्यानं तुम्हाला त्याप्रमाणे थोडंफार सुख मिळते. आता दुसऱ्या अप्रोक्ष विद्याचं बघा, तर परी संसार निवृत्ती नव्हे. आता अप्रोक्ष विद्या घेतल्या तर संसार निवृत्ती झाली का तुमची? नाही. 1 कोटी वर्षाचं सुख भेटलं तुम्हाला बघायला, पण तुमची काय झालं नाही, तुमचं म्हणजे तुमची संसार निवृत्ती झाली नाही. त्याच्यातून संसार बंधनातून तुमची सुटका झाली नाही. तर जैसा ते म्हणले जैसा अन्नाचा. अन्न जेवल्या तर तृप्ती तरी होय परी आमरा नव्हे जे. तैसे चैतन्य फळ मोक्ष तुरले तरी होय, पण ते तिथं च्युतिमंत हा दोष आहे. मग आता च्युतिमंत हा दोष आहे. ह्या शिल्पविद्यानं अप्रोक्ष विद्यानं आपलं भलं होत नाही. मग कशानं होतं आहे? तर ते म्हणले मोक्ष झाले संसार निवृत्ती होय. म्हणजे जर तुम्ही अमृत पेलं तर अमर होतात. त्याप्रमाणे जर ब्रह्मविद्या घेतली तर तुम्हाला काय होते? तुमचं संसाराची निवृत्ती होती. पुन्हा तुम्हाला संसारात येण्याचं काम नाही, दुःख भोगण्याचं काम नाही. जैसा अमृताचा. तर अमृत जर पेलं तर माणूस अमर होतो. तसा ब्रह्मविद्या जर आपण प्राप्त केली, ब्रह्मविद्या घेतली, तर आपण आपले संसारातून यातायात निरपती. आता इथं 2 मोक्ष सांगितलेले. एक देवतेचा मोक्ष आहे, म्हणजे स्वर्ग नरक कर्ममय आणि मोक्ष, असं चतुर्विध कर्मफळामध्ये मोक्ष सांगितलं आहे. तर तो 5 आणि 9 स्थानीच्या देवतेची फळं म्हणजे त्याला मोक्ष म्हणतात. आणि इकडं मोक्ष कशाला सांगितलं दैवराटीमध्ये? तर दैवराटीमध्ये मोक्ष, दैवराटीमध्ये बघा परमेश्वर स्वरूपाचे 2 विभाग आहेत. एक ईश्वर आणि ब्रह्म. ईश्वराला कैवल्य म्हणतात आणि ब्रह्माला मोक्ष म्हणतात. तर त्या मोक्षाची प्राप्ती, तर त्या मोक्षाची प्राप्ती झाली तर आपल्याला पुन्हा संसारात यायचं नाही. यद्गत्वान निवर्तन ते धाम परमम. त्याच्यातून पुन्हा वापस या संसारात येण्याची गरज नाही. पण जर तुम्ही देवतेचा मोक्ष झाला तुम्हाला, तर तुमची च्युती होणार. तुम्ही पुन्हा ह्या संसारात येणार. का होणार च्युती? कारण का होणार च्युती? ते म्हणतात ऐसे आहेत ज्ञान जैसे का नव्हे. का तुमची च्युती होत नाही? तुमची का बरं तुम्हाला मोक्ष मिळत नाही तिथं देवतेच्या ह्याच्यात? का ना संसाराचे बीज उरलेच असे, तिथं प्रपंच उरला आहे. म्हणजे आपण मायाच्या विद्येचं नाव शुद्ध शंभू आहे, मायाच्या मळाचं नाव आद्यमळ आहे.
पिंडस्थीचं नाव संलग्न आहे, ब्रह्मांडस्थीचं नाव चिजड आहे आणि या देवतेच्या विद्याचा संचार ईश्वर चिजड आणि विद्यावत करतात. आणि संचार झाल्यावर काय होतं आहे, मळ आणि पिंडस्थ प्रकाशतात आणि त्या पिंडस्थीला तो जीव मानतो आणि शेवटी मृत्यूनंतर त्याला त्या ब्रह्मांडस्थीची प्राप्ती होते. तर हा जो ज्यावेळेस हा जे जीव आहे सगळ्यात उंच देवतेची देवता आहे माया आणि तिच्या मायाचं जो मोक्ष आहे, तिचा मायाचं जो फळ आहे त्याला मोक्ष असे म्हणले. तर त्या मोक्षाला आपण गेलो चैतन्य मायाच्या मोक्षाला, तर तिथून च्युती का होती आपली, तिथं आपल्याला म्हणजे संसार निवृत्ती तिथं का होत नाही, कारण तिथं संसाराचं बीज उरलेलं आहे. कारण आपल्यासंग मळ आहेत, आपल्यासंग अनादि आहे, आदिमळ आहे, सगळं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या मोक्षाला जातात त्यावेळेस परमेश्वर हे काही ठेवत नाही, तर तुम्हाला शुद्ध जीवस्वरूप त्या मोक्षाला जावं लागते. म्हणून ते शुद्ध जीवस्वरूप पुन्हा वापस येत नाही. पण याच्याजवळ जर संसाराचं बीज उरलेलं आहे म्हणून तो वापस संसारातून यावं लागते. ह्या देवतेच्या फळातून पतन होतं आहे आपलं. कशामुळं? कारण तिथं संसार आहे त्याच्यामुळं. तर जैसा वटबीजाचा वटाचं झाड असतंय त्याचं बी असं बारीक असतंय आणि त्या बारीक बियामध्ये सर्व वट झाकलेला असतो. बारीक बियामध्ये सर्व वट झाकलेला असतो आणि पाणी आणि भूमीचा योग आला की त्यातून ते झाड वर येतं आहे. त्याप्रमाणे चैतन्य फळामध्ये आपण जर गेलो तर त्या चैतन्य फळामध्ये गेल्यानंतर आपल्या संग मळ असतात, प्रपंचाचे ते मळ, आणि ते मळ आपली च्युती झाली की ते मळ प्रवाहात पावतात, प्रकाशतात आणि पुन्हा आपण संलग्नासह ह्या प्रपंचात येतो आणि चतुर्विधीला पडतो. स्वर्ग, नरक, कर्म, मोक्ष या चतुर्विधीला जातो असं सांगितलेलं आहे. तर हे ज्ञान ईश्वरही देतात, परी जीव कायशेने एक घालेपणा न घेते. पण असं हे ज्ञान जे आहे आजपर्यंत तुम्हाला सांगितलेलं जे ज्ञान आहे म्हणजे परमेश्वराच्या मोक्षामध्ये आपल्याला इथून खाली यावाची गरज नाही, पण देवतेच्या मोक्षामधून आपल्याला खाली यावं लागतं आहे आणि या संसारात पडावं लागतं आहे. असे हे जे ज्ञान आहे हे ज्ञान ईश्वर देतं तुम्हाला, परंतु तुम्ही घालेपणे घेत नाहीत. तर ते घालेपण म्हणजे काय आहे की ते घालेपण येऊ देऊ नये. आता जे मायाचा जो मोक्ष आहे तिथं प्रपंच हा अडथळा आहे आणि इकडं दैवराटीचा जो मोक्ष आहे परमेश्वराचा मोक्ष आहे तिथं बी 9 अडथळे आहेत. तू से पात कावे जारसेले भोरलेले देरुतलेले असे 9 अडथळे आहेत. त्या 9 अडथळे आपल्याला दृष्टांतातून देवाला आपल्याला समजून सांगितलेले आहेत. पहिला दृष्टांत आहे तुपा भाताच्या घासाचा. तू म्हणजे तुपा भाताच्या घासाचा, शे म्हणजे शेवाळलेल्या खडक्याचा, पा म्हणजे पाण्यातील गुंड्याचा, त म्हणजे तणलेल्या वावराचा, का म्हणजे कानवाथराचा, वे म्हणजे वेळूचा आणि तण देहलुतले वाळूक, भरलेले वाळूक आणि जारशिले वाळूक असे 3 वाळकं म्हणजे 6 आणि 3 9 अडथळे आहेत. तर मायबाबा ते अडथळे जर असले तर आपल्याला देखील परमेश्वर प्राप्ती होत नाही. मायाच्या प्राप्तीला गेल्यावर आपल्याला मोक्ष का प्राप्ती का होत नाही, कारण तिथं संसार उरलेला आहे, संसाराचं बीज. आणि मग आपल्याला परमेश्वराचा देखील मोक्ष न होण्याला काय अडथळे आहेत, तर हे 9 दृष्टांतातून आपल्याला देवाला सांगितलं आहे की तुम्ही कसे पाहिजेत, राजस नसावं, तामस नसावं, मग त्याप्रमाणे आपण नसावं. मायबाबा आपल्यात जे हे जर तुमच्यात हे 9 अडथळे असले, 9 दोष असले, तुमच्यात अयोग्यता असल्या 9 अयोग्यता, तर त्या अयोग्या फेडून टाका आणि परमेश्वर प्राप्तीला जा अशी तुम्हाला मी नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.